चला, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रोज रोज तेच पोहे, उपीट, शिरा वगैरे असं खाऊन कंटाळा आला असेल तर अशा मऊ लुसलुशीत इडली बघा किती छान आणि सॉफ्ट झालेली आहे. तर मी आज संडे सुट्टी होती तर मस्त असं गरमागरम इडली सांबारचा बेत केला होता. इडली इतकी छान झाली होती, सॉफ्ट आणि स्पॉन्जी, आणि त्याच्यावर असं गरमागरम सांबार. आहा, किती सुंदर वाटत होतं इडली सांबार चटणी खायला. तर बघा किती छान वाटते. तर ह्यासाठी मी मस्तपैकी असं गरमागरम सांबार केलं होतं आणि त्यात मी जो सांबार मसाला घालते तो सूर्यरंजन कंपनीचा आहे. खूप सुंदर आहे. सांबारला पूर्ण फोडणी वगैरे दिल्याच्या नंतर शेवटी ते छान असं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तो मसाला टाकला आणि छान अशी खळखळ खळखळ एक 10 मिनटासाठी उकळी घेतली, म्हणजे तो जो मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो मस्त असं सांबारमध्ये उतरतो. फोडणीत घातलं की मसाल्याचा फ्लेवर राहत नाही, म्हणून मी नेहमी कुठलेही मसाले उकळताना घालते. आणि इथं आपल्या मस्त मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र इडल्या पण तयार आहेत. आणि आता तुम्हाला जर काही मसाले घ्यायचे असेल तर ह्यांच्यामध्ये चिकन मसाला आहे, परत बिर्याणी मसाला आहे, धणे मसाला आहे, हळद आहे, किचन किंग मसाला आहे आणि सांबार मसाला जो की मी आत्ता सांबारमध्ये वापरलेला आहे, पावभाजी मसाला पण आहे, सगळे मसाले आहेत. तर स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या गरमागरम इडली सांबार खायला. धन्यवाद.